Hare
Thank you.
पंढरपूरला पांडुरंगाला आवाज गेला पाहिजे. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. जोरात जोरात विठोबा. मला दिसतंय बरं का कोण बोलते कोण नाही. तुम्ही मला बसवा, देवाला नका ना बसवा. जोरात जोरात विठोबा. अजून नाही जात आवाज, अजून जोरात करा. विठोबा. विठोबा. चालू झालं वाजेपर्यंत. विठोबा.
Ah
रामकृष्ण नामे हिदोनी साजिरी, रामकृष्ण नामे हिदोनी साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती दया. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. निवृत्ती ज्ञानदेव रामकृष्ण नामे हिदोनी साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्म यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोपार्य भगवान
ज्ञानोबारायांच्या अलौकिक अद्वितीय ग्रंथ संपदेमधील नामपर प्रकरणातील एक अत्यंत महत्वपूर्ण आणि गोड असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण 16व भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने हे आयोजन होत आहे ते माजी आमदार आदरणीय श्री ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस, भारतीय कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब लांडगे व ज्यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम होत आहे ते आपणा सर्वांचं प्रेमाचं स्थान, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय आमदार महेश दादा केसनराव लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा भव्य कीर्तन महोत्सव पारायण सोहळा. या कीर्तन महोत्सवामधील दुसरं कीर्तन पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडतोय हे मी माझं भाग्य समजतो. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी सर्व वारकरी मंडळी टाळघून साथीसाठी उपस्थित आहेत. मृदंगाची साथ ज्यांची मला प्राप्त झालेली आहेत ते माझे दोन्ही गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज इदगे, आदरणीय हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवचार. गायन साथ ज्यांचे मला प्राप्त झालेले आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण बंडू महाराज खामकर, आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज सोळंके, आदरणीय हरिभक्तीपरायण रामहरी महाराज पाचपोते, आदरणीय हरिभक्तीपरायण सोनू महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण कल्याणकर महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण बाजारी महाराज व या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल तर अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय दादांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे. या आयोजनामध्ये ज्यांचं विशेष सहकार्य आहे ते दादांचे बंधू असतील, आदरणीय सचिन भैया असतील, आदरणीय कार्तिक भैया असतील. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये लक्ष देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मंडळी विशेषत्वाने प्रयत्न करत असतात. आदरणीय हरिभक्तीपरायण हिरामन तात्या लांडगे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण देवकर महाराज असतील. त्याचप्रमाणे आपण सर्वच या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आणि विशेषतः आदरणीय दादांचं पितृछत्र पूजनीय बाबा असतील, त्या सर्वांच्याच मार्गदर्शनाने, सहकार्याने आणि आपल्या सहभागातून हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे. खरं तर या कार्यक्रमाचा आणि माझा संबंध हा पहिल्या वर्षापासून आहे. मला जसं कळतंय, मला असं वाटतं की 12-13 वर्षापूर्वी हा कार्यक्रमाचं आयोजन जेव्हा होत असताना आदरणीय दादांनी मला बोलवलेलं होतं आणि त्यावेळेस या कार्यक्रमाचं आयोजन पहिल्या वर्षापासून या आयोजनामध्ये नेहमीच दादा असतील, हिरामन तात्या असतील, पूजनीय बाबा असतील, देवकर महाराज असतील, सर्वच मंडळी विशेषत्वाने विचारतात. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना नेहमीच माझे विचार या ठिकाणी प्राधान्याने स्वीकारले जातात. म्हणून सर्वांच्याच मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल ज्ञानोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. खरं तर दादांचं कार्य जे आहे ते आपल्याला ज्ञात आहे. दादांच्या विषयी मला माझ्या कीर्तनाच्या अंतिम टप्प्यामध्ये माझ्या मनातल्या भावना आपल्या समोर कथन करायच्या आहेत. त्या भावना मी माझ्या कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच मांडणार आहे. पण तत्पूर्वी ज्ञानोबारायांचा जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगाचं चिंतन या ठिकाणी आपल्या समोर करण्याचा प्रयत्न करतो. अनेकांच्या पाठातला असणारा हा अभंग आहे ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबारायांच्या गाथ्यामध्ये नामपर प्रकरणातला हा अभंग आहे.
अभंग 3 चरणांचा आहे, पण या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी 3 मुद्द्यांचा विचार केलेला आहे असं आमचे सद्गुरू सांगायचे. अभंग जर आपण पाहायला गेलो तर अभंग नामपर प्रकरणातला आहे. म्हणजे खरं तर चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी विढल विढल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझ्या कीर्तनामध्ये काही सूचना करत असतो. त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मग चिंतनाकडे येतो. कीर्तनातली पहिली सूचना अशी आहे की आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा कानात ताट करून बसायचे, म्हणजे व्यवस्थित बसायचंय. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. माझ्याकडे लक्ष द्या. माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि मग माझं कीर्तन ऐकायचं. अशोक महाराज, मला असं वाटतं की ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्या बरोबर केलेला संवाद आहे. तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोबारायांनी तुमच्या माझ्या बरोबर केलेला संवाद आहे. साधू संतांनी तुमच्या माझ्या बरोबर संवाद केला. माझं वाक्य अतिशय महत्वपूर्ण आहे, ते तुम्ही ऐका. प्रपंचामध्ये वाद असतो, प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे बाप लेकामध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे पती पत्नीमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे भावा भावांमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये काही ना काही कारणामुळे सासू सुनेमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. म्हणजे बाबा सांगायचे, वाद दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद सुखाकडे घेऊन जातो. दुर्दैव असं आहे, आज समाज वादाकडे प्रवृत्त होतो आहे, संवादाकडे नाही. आणि वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी वाद नाही केला तर संवाद साधलेला आहे. म्हणून माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. आणि तसंही मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही. मानसशास्त्र असं सांगतं की माणसाची मानसिकता ही 55 मिनिट फक्त ऐकण्याची असते. 55 मिनिट. आणि ते 55 मिनिट बरोबर माझ्या हातात आहे. तितक्या वेळ हे चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. तसंही चांगल्या गोष्टींसाठी वेळ कमीच असतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. ठरलंय ना आपलं बोलायचं? ठरलंय ना? माना हलवून उत्तर द्या. ठरलंय ना बोलायचं? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मला सांगा, प्रवचन किती तासाचं असतं? गेले का काय घरी? बोला ना. ठरलंय ना? बोललं तर मग कीर्तन होईल. प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं असतं. कीर्तन किती तासाचं असतं? 2 तासाचा. आवाज येऊ द्या. संख्येच्या फसवायचं नाही फक्त, बरं का? संख्येच्या मानाने आवाज येऊ द्या. मी परत विचारतो, प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं असतं. कीर्तन किती तासाचं असतं? 2 तासाचं असतं. पिक्चर किती तासाचा असतो? 3. बघा कसा आवाज वाढलेला आहे. बघताय म्हणून बोलताय. मला तिकडे तुम्हाला घेऊन जायचं नाही. मला माझा मुद्दा महाराज कीर्तनाचा. कीर्तन 2 तासाचं आहे. अजून मला सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज म्हणजे बाबा सांगायचे की ह्या 2 तासांमधला पहिला तास हा सांगीतिक आहे. गंभीर महाराज पंचपदीच्या जय जय राम कृष्ण हरी पासून फुगे महाराजांचं व्याख्यान चालू होईपर्यंत 1 तास हा सांगीतिक आहे. आणि महाराजांचं व्याख्यान चालू झाल्यापासून जय विठ्ठल पर्यंतचा 1 तास हा चिंतनाचा आहे. तो तास माझ्या हातामध्ये. आता ह्या 1 तासामध्ये तुम्ही काय करायचं? माझ्याकडे लक्ष द्या. या 1 तासामध्ये तुम्ही काय करायचं तर तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर ठेवायचं. म्हणजे काय करायचं? कानांनी मला पाहायचं, डोळ्यांनी मला ऐकायचं. कोणतरी बोललं इकडे. कानांनी मला ऐकायचं आणि डोळ्यांनी मला अन्ना पाहायचं. आता फक्त शेवटच्या 2 सूचना आहेत. त्या सूचना आपल्याला माहिती आहे. मी अनेक वेळेस या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. त्यामुळे त्या शेवटच्या 2 सूचना अशा आहेत. मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. जोपर्यंत तुम्ही अवधान देत नाही, जोपर्यंत तुम्ही आशीर्वाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत मला बोलता येणार. म्हणून इथून पुढे तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साथ घालेन
खाली बसून तुम्ही प्रतिसाद द्यायचा. काय द्यायचा? प्रतिसाद. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवली तरी चालेल, मान हलवा त्याला पर्याय नाही. आता मला आवाज आला पाहिजे, उत्तर द्या बरं का. मला आवाज आला पाहिजे, आवाज आला पाहिजे, उत्तर द्या. खालून अपेक्षित उत्तर. म्हणजे आता इथून पुढे आवाज येऊ द्या, आवाज. इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत आवाज येऊ द्या बरं का. इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बसला खटका. हा खटका महत्वाचा आहे. आणि आता शेवटची सूचना. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय. असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं कधी. टवटवीत चेहरे ठेवा, प्रसन्न चेहरे ठेवा आणि कीर्तन ऐका. आणि कोणाला असं वाटत असेल की महाराजांच्या समोर गंभीर चेहरा करून बसलं म्हणजे महाराजांवर प्रभाव पडतो, माझ्यावर कोणाचाच प्रभाव पडत नाही. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, माझे आईबाप आणि सद्गुरू सोडले तर माझ्यावर कोणाचाच प्रभाव पडत नाही. म्हणून गंभीर चेहरे करून बसू नका. फारच गंभीर व्हावं असं वाटलं तर गंभीर महाराजांकडे पहा, माझ्याकडे नका करू शकता. आनंदाने कीर्तन ऐका. विठ्ठल. त्यांच्याकडे पहा. मी का म्हटलं म्हणजे कशी संगती म्हणायची का विसंगती म्हणायची काय म्हटलं. एकीकडे गंभीर आहे, एकीकडे अशोक आहे. शोकरहित आहे आणि एकीकडे पण नावाप्रमाणे पण नावाशी दोघही म्हणजे गंभीर महाराज आणि अशोक महाराज. मला खूप आनंद वाटला. आम्ही तिघही गुरुबंधू आहे, म्हणजे एकत्र भाऊ. आमचं आध्यात्मिक शिक्षण एकत्र चालू झालं. लहानपणापासून अशोक महाराज असतील, मी असेल आणि गंभीर महाराज असेल, आम्ही तिघही एकत्र आळंदीमध्ये ज्ञानोपाण्यांच्या कृपेने वाढलो. त्यांनी दोघांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये एक यशाची उंची गाठलेली आहे. आणि मला आनंद वाटला की आदरणीय आमदार महेश दादांच्या माध्यमातून आज हे दोघेही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. विठ्ठल. आणि खरं तर महेश दादांच्या विषयी मी सांगितलं, मला खूप बोलायचंय दादांच्या विषयी, ते मी माझ्या कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये बोलणार आहे. ज्ञानोपाण्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग नामपर प्रकरणामधला आहे. साधू संतांच्या अभंगाची वर्गवारी ही प्रकरणांमध्ये केली जाते खामकर. उदाहरणादाखल आपण तुकोबारायांचा जर गाथा घेतला तर गाथ्यामध्ये अभंगाची वर्गवारी ही प्रकरणांमध्ये, म्हणजे तुम्हाला गाथ्यामध्ये नामपर अभंग पाहायला मिळतील, उपदेशपर अभंग पाहायला मिळतील, संतपर अभंग पाहायला मिळतील, मागणीपर अभंग पाहायला मिळतील. म्हणजे ज्या त्या प्रकरणांचा महिमा सांगणारे अभंग ज्या त्या प्रकरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नामपर प्रकरणातला अभंग असेल तर सदा नामघोष करू हरिकथा, नामपर प्रकरणातला अभंग. संतपर प्रकरणातला अभंग असेल काय सांगू आता, संतांचे उपकार. उपदेशपर प्रकरणातला अभंग असेल आपुला तो एक देव करून घ्यावा. मागणीपर प्रकरणातला अभंग असेल हेची दान देगा देवा तुझा विसर लावा. ज्या त्या प्रकरणांमध्ये ज्या त्या प्रकरणांचं किंवा ज्या त्या विषयाचा महिमा सांगणारे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. तसंच ज्ञानोपाण्यांच्या गाथ्यामध्ये हा अभंग नामपर प्रकरणामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन ज्या प्रकरणामध्ये केलेले त्याच्यातला हा अभंग आहे. पण माझे बाबा सांगायचे की अभंग नामपर प्रकरणातला असला तरी 3 चरणांमध्ये 3 प्रकरणांचा विचार ज्ञानोपाण्यांनी केलेला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार केला तर ज्ञानोपाण्या म्हणतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे. राम आणि कृष्ण ही अतिशय सुंदर नाव आहेत, त्यांचं तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचा महिमा आहे. अभंगाचं दुसरं चरण घेतलं तर ज्ञानोपाण्या म्हणतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे
गेले का काय घरी तुम्ही? माना हलवा माना. आणि मी गेले का काय म्हणलं की आहे म्हणा, म्हणजे मला बरं वाटेल बरं का. एवढं शांत नका बसा. माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे, माणूस म्हणून जो जगत आहे, माणूस म्हणून जो मरणार आहे, अशा माणसाला ज्ञानोबाऱ्या दुसऱ्या चरणामध्ये उपदेश करतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा विचार केला. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितलेला आहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नामाचा महिमा आहे, दुसऱ्या चरणामध्ये उपदेश आहे, आणि तिसऱ्या चरणामध्ये अनुभव आहे. म्हणजे हा अभंग नामपर प्रकरणातही बसू शकतो, हा अभंग उपदेशपर प्रकरणातही बसू शकतो, आणि हा अभंग अनुभवपर प्रकरणातही बसू शकतो. विठ्ठल मग या अभंगाचा विचार करताना कोणत्या चरणाचा विचार प्रथम केला पाहिजे? तर ज्ञानोबाऱ्यांनी माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे, माणूस म्हणून जो जगत आहे, आणि माणूस म्हणून जो मरणार आहे, अशा माणसाला ज्ञानोबाऱ्या या अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. ज्ञानोबा म्हणतात, आपण आपली सुटका करून घ्या आणि संसार बंधन वेगाने तोडा. उपदेश केलाय ज्ञानोबाऱ्यांनी. इथे प्रश्न असा निर्माण होतो, ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केलाय, पण उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर शास्त्र असं सांगतं, उपदेश करण्याचा अधिकार तिघांना आहे. ऐकताय कीर्तन? उपदेश करण्याचा अधिकार तिघांना आहे. बोलत जा. उपदेश करण्याचा अधिकार तिघांना आहे. कोण उपदेश करू शकतं? 3 निकष लावलेले आहेत महाराज. 3 निकष. कोण उपदेश करू शकतं? पहिला निकष आहे, जो वयाने मोठा असतो त्याने उपदेश करायचा. दुसरा निकष आहे, जो अनुभवाने मोठा असतो त्याने उपदेश करायचा. आणि तिसरा निकष आहे, जो ज्ञानाने मोठा असतो त्याने उपदेश करायचा. लक्षात घ्या, ताट बसा, लक्षात येईल तुमच्या. 3 निकष आहे, वय, अनुभव आणि ज्ञान. आता हे 3ही निकष ज्ञानोबाऱ्यांबरोबर लावून पाहिजे. अगदी स्पष्टपणे बोलतो, ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार वर्णन करण्याची लायकी आपली कोणाचीच नाही. गेले का काय घरी तुम्ही? आहे मला जरा बरं वाटेल मला. ज्ञानोबाऱ्यांचा अधिकार, अरे काय आपली काय योग्यता आहे? मज पामरा काय थोडं पण बाईची वाण बरं आपलं. माझ्या सहित कोणाची योग्यता नाही महाराज, पण तरी देखील माझा मुद्दा मला समजावून सांगायचा आहे, म्हणून मी हा विस्तार करतो. हे 3ही निकष ज्ञानोबाऱ्यांबरोबर आपल्याला लावून पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात. शास्त्र असं म्हणतं वय अनुभव आणि ज्ञानाच्या द्वारे उपदेश करू शकतो. मग पहिला निकष ज्ञानोपाऱ्यांबरोबर लावा. शास्त्र असं म्हणतं की जो वयाने मोठा असतो त्याने उपदेश करायचा. ज्ञानोपाऱ्यांचं वय पाहिलं तर ज्ञानोपाऱ्यांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. पण ज्ञानोपाऱ्या वयाने लहान आहेत का मोठे आहेत? बोलत जा बरं का, तर कीर्तन पटकन होईल. वयाने लहान आहेत का मोठे आहेत? मोठे. लहान आहेत वयाने. म्हणजे मी त्या पांगरकरांच्या पुस्तकामध्ये वाचलं अशोक महाराज, ज्या दिवशी ज्ञानोपाऱ्यांनी संजीवन समाधी घेतली त्या दिवशी पर्यंतच ज्ञानोपाऱ्यांचं वय 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवसांचं होतं. म्हणजे 22हीही गाठली नव्हती. आणि शास्त्र तर म्हणतो जो वयाने लहान असेल त्याने उपदेश करायचा नाही. ज्येष्ठांनी कनिष्ठाला उपदेश करायचा का कनिष्ठांनी ज्येष्ठाला करायचा? उत्तर द्या. ज्येष्ठांनी कनिष्ठाला. बापाने मुलाला उपदेश करायचा का मुलाने बापाला करायचा? बापाने मुलाला. बघा ना, सगळे उत्तर देत नाही. तुमची कार्टी तुम्हाला उपदेश करतात, बाकी काय नाही. बापाने मुलाला करायचं का मुलाने बापाला करायचा? बापाने मुलाला उपदेश करायचा असतो. ज्येष्ठाने कनिष्ठाने ज्येष्ठाचं ऐकायचं असतं, ज्येष्ठांनी कनिष्ठांचं नाही. शास्त्र असं म्हणतं ज्याचं वय मोठं असेल त्याने उपदेश करा. ज्ञानोपाऱ्यांचं वय लहान आहे. मग ज्ञानोपाऱ्या अनुभवाने उपदेश करतात का? अशोक महाराज पहिल्या निकषाबरोबर दुसरा निकष जोडावा लागतो. वय ज्याचं मोठं असतं त्याचा अनुभव मोठा असतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल. मला सांगा, एखादा 10 वर्षाचा शेंबडा पोरगा गेली का काय? एखादा 10 वर्षाचा शेंबडा पोरगा आपल्या समोर उभा राहिला ना, आपल्याला म्हटला की मला आयुष्याचा अनुभव आहे, तुम्ही विश्वास ठेवा? नाही. पण एखादा 70 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती उठून म्हटला की मला आयुष्याचा अनुभव आहे, तर आपण त्याच्यावर काय ठेवू? विश्वास ठेवू. म्हणजे पहिल्या निकषावर दुसरा निकष अवलंबून आहे. ज्याचं वय मोठं असतं त्याचा अनुभव मोठा असतो आणि ज्याचं वय लहान असतं त्याचा अनुभव लहान असतो. म्हणजे हे दोनही निकष पाठीमागे पडतात दोनही. आता राहिला फक्त तिसरा निकष. ज्ञानोपाऱ्या वयाने उपदेश करतात नाही, ज्ञानोपाऱ्या अनुभवाने उपदेश करतात नाही. मग फक्त पहिला तिसरा निकष राहिला. मग ज्ञानोपाऱ्या ज्ञानाने उपदेश करतात का? तर मी सकारात्मक बोलतो. ज्ञानोपाऱ्या ज्ञानानेच उपदेश करतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी नाहीये तर ज्ञानातले ज्ञानी आहेत. म्हणून तर महाराज म्हणतात सागर आहे. हा सागर राहू द्या, बरोबर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोपाऱ्या ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानोपाऱ्यांचं वर्णन करतात तुकोबाराय म्हणतात ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव म्हैस. ज्ञानोबारांचं वर्णन ज्ञानदेव म्हणून केलेलं आहे. ते परमार्थिक शतकोटी नावाचं पुस्तक आहे यशवंत पाटलांचं. त्याच्यामध्ये ज्ञानदेव माऊली या नावाचा अर्थ फार सुंदर सांगितलेला आहे. पावर का ज्ञानदेव माऊली. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे वरोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. म्हणजे जे ज्ञानोत्तम आहेत, नरोत्तम आहेत, देवोत्तम आहेत, वरोत्तम आहेत, ज्यांच्याकडे मानवता आहे, उदारता आहे आणि लीनता आहे, त्यांना ज्ञानदेव माऊली म्हणतात. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहेत. महाराज ज्ञानोबा यांनी ज्ञानाने उपदेश केलेला आहे. आणि गंभीर महाराज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वय मागं पडतं, अनुभव मागं पडतो, ज्ञान पुढे डोकावतं. मी 2 उदाहरणं देतो ज्ञानोबा यांच्या जीवनातली. वय मागं पडतं, अनुभव मागं पडतो आणि ज्ञान पुढे डोकावतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. चांगदेव मोठे होते का मुक्ताई मोठ्या होत्या? तुम्ही ऐकताय का ऐकल्यासारखं करताय? उत्तर द्या पटकन. चांगदेव मोठे होते का मुक्ताई मोठ्या होत्या? चांगदेव मोठे होते, 1400 वर्ष जगले होते. पण चांगदेवांचा गुरु होण्याचा बहुमान कोणाला भेटला? संत मुक्ताबाईंना भेटला. म्हणजे वय मागं पडलं, अनुभव मागं पडला आणि ज्ञान पुढे डोकावलं. ज्ञानोबारांच्या जीवनातला दुसरा प्रसंग. ज्ञानोबारांना समाजाने त्रास दिला, त्रास होतो. मानवी जीवन घेऊन ज्ञानोबारांनी अवतार घेतलेला होता. त्रास होता. भिक्षा मागायला निघाले की लोक नावं ठेवायची. संन्यासाचा कार्टा आला. प्रतिकूलता, दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. देवापासून संतांपर्यंत आणि संतांपासून माणसांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. आपलं दुःख कमी आहे असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्यापेक्षा जास्त दुःख ज्यांच्या जीवनामध्ये आहेत ना, त्यांची उदाहरणं डोळ्यासमोर घ्यायची. म्हणजे मग आपलं दुःख कमी वाटतं. देवाच्या जीवनात दुःख आहे, संतांच्या जीवनामध्ये दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये दुःख असतंच. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये दुःख होतं. ज्ञानोबारांना लोक हिनवायची, संन्यासाचा कार्टा म्हणून हिनवायची. एके दिवशी ज्ञानोबारा भिक्षा मागण्यासाठी गेले. लोकांनी त्या भिक्षेच्या जोडीमध्ये दगड टाकले, माती टाकले. ज्ञानोबारांना एका वेगळ्याच अवस्थेमध्ये ती घटना घेऊन गेली. विचलित झालेत ज्ञानोबा. ज्ञानोबा तसेच पाठीमागे फिरले, झोपडीत गेले आणि ताटी लावून घेतली. आपला भाऊ व्यथित झालाय हे मुक्ताईला समजलं. ज्ञानदादा व्यथित झालाय हे मुक्ताईला समजलं
आणि त्या झोपडीतल्या ज्ञानोबांना परत ताटी उघडून बाहेर येण्याचा उपदेश कोणी केला असेल तर तो संत मुक्ताबाईंनी केला. ताटी उघडा हा उपदेश कोणी केला? मुक्ताईने केला. म्हणजे वय मागं पडलं. मी परत प्रश्न विचारतो, ज्ञानेश्वर महाराज मोठे आहेत का मुक्ताबाई मोठे आहेत? ज्ञानेश्वर महाराज मोठे आहेत, पण ज्ञानोबारायांना लहान असणाऱ्या आपल्या बहिणीने मुक्ताईने उपदेश केला. वय मागं पडलं, अनुभव मागं पडला आणि ज्ञान पुढे डोकावलं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्ञानाला महत्व आहे. आणि मी परत सांगतो, ज्ञानोबाराय नुसते ज्ञानी नाहीयेत तर ज्ञानातले ज्ञानी आहेत. मी हे विकल्प नेहमी सांगत असतो. समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. चार प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये. हे विकल्प मी अनेक वेळेस सांगितलेले, पण चांगल्या गोष्टींची उजळणी झाली पाहिजे. बरोबर आहे राजाभाऊ महाराज? चांगल्या गोष्टींची उजळणी झाली पाहिजे. जशी वाईट गोष्टींची उजळणी वाईट लोक सातत्याने करतात, तशी चांगल्या गोष्टींची उजळणी झाली पाहिजे. एखादा अट्टल बेवडा आज दारू पिला म्हणजे उद्या पिणारच नाही. तुम्ही खात्री देऊ शकता का? नाही देऊ शकत. तो दुसऱ्या दिवशी जाणारच. वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होते, चांगल्या गोष्टींची पण पुनरावृत्ती होणं गरजेचं आहे. ते विकल्प सांगत असतो. समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. गेले का काय घरी तुम्ही? 9 वाजता संपवतो, काळजी करू नका. चार प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. तुम्ही बोला बरं का माझ्या बरोबर. पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी लोकांचा, दुसरा वर्ग अज्ञानातील ज्ञानी लोकांचा, तिसरा वर्ग ज्ञानातील अज्ञानी लोकांचा आणि चौथा वर्ग ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. हेच वेगळ्या शब्दामध्ये पहिला वर्ग नेणून नेणत्या लोकांचा, दुसरा वर्ग नेणून जाणत्या लोकांचा, तिसरा वर्ग जाणून नेणत्या लोकांचा आणि चौथा वर्ग जाणून जाणत्या लोकांचा. पहिल्या शब्दात आपण येऊयात. समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग थोडासा विस्तार, अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. विस्तार करतो, अज्ञानातील अज्ञानी लोकांचा म्हणजे काय? तर समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही, हे पण ज्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतो? समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामधला पहिला वर्ग.
अज्ञानातील अज्ञानी, यांना काहीच कळत नाही, आपल्याला काही कळत नाही, हे पण ज्यांना कळत नाही, अज्ञानातील अज्ञानी. मी एक गोष्ट सांगत असतो, आली ओघाने म्हणून सांगतो, याच्यावरच सांगत असतो. दोन मित्र असतात, माधव श्याम नावाचे, आणि मग दोघं एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी जातात. माधव हुशार असतो, श्याम थोडासा मंदबुद्धीचा असतो. तो श्याम माधवला म्हणतो, मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातील, मी काही अभ्यास करून आलेलो नाहीये, तू फक्त प्रश्नांची उत्तर मोठ्याने दे, मला बाहेर ऐकू आली पाहिजे. माधव म्हणतो, काय हरकत नाही, तू माझा मित्र आहे, तुझ्यासाठी मी एक काही करेन. आणि मग माधव आतमध्ये जातो, श्याम भिंतीला कान लावून बसतो. ते साहेब प्रश्न विचारू लागतात. माधवला पहिला प्रश्न विचारण्यात येतो, भारत देशाचे राष्ट्रपती कोण? तो माधव श्यामसाठी मोठ्याने उत्तर देतो, माननीय रामनाथ कोविंद. बाहेर उत्तर ऐकू येतं श्यामला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर रामनाथ कोविंद आहे. आता आतमध्ये गेल्यानंतर प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं रामनाथ कोविंद, मग प्रश्न कुठला का असेल ना. दुसरा प्रश्न विचारण्यात येतो, भारत देश स्वतंत्र कधी झाला? माधव श्यामसाठी मोठ्याने उत्तर देतो, अण्णा 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 साली झाला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्याम लक्षात ठेवतो. राजाभाऊ महाराजाला तिसरा प्रश्न विचारण्यात येतो, पृथ्वी गोल आहे का? माधव श्यामसाठी मोठ्याने उत्तर देतो, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे, पण अजून सिद्ध करू शकले नाही. माधवचा इंटरव्ह्यू होतो, मुलाखत होते, बाहेर येतो, माधवला नोकरी लागते. श्याम बाहेर आल्याबरोबर माधवला मिठी मारतो, माझ्यासाठी तू उत्तर मोठ्याने दिली, तीनही उत्तर माझ्या लक्षात आहे. आता मी आतमध्ये गेलो की तुला जे प्रश्न विचारले असणार तेच मला विचारलेले असणार, तुझी उत्तरं दिली ती बरोबर आहेत, मी पण तीच उत्तरं देतो, म्हणजे मला पण नोकरी लागेल. श्याम आतमध्ये जातो आणि साहेबांना विचारतो, साहेब पटकन विचारा, खूप तयारी करून आलो. कोणाचा ऐकून गेलाय? माधवचा ऐकून गेलाय. त्या गणगणीमध्ये उत्तर लक्षात ठेवण्याच्या गणगणीमध्ये साहेब काय बोलतायत हे त्याच्या लक्षातच आलं नाही. साहेबांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? त्याने बेधडकपणे सांगितलं, रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीच झाला. पहिला प्रश्न ठीक होता, अशोक महाराज. दुसरा प्रश्न त्याला विचारण्यात आला, तुमचा जन्म कधी झाला? बेधडकपणे उत्तर दिलं, 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 साली. हे उत्तर ऐकल्यानंतर तो प्रश्न विचारणारा गडबडतो, तो म्हणतो, तुम्हाला वेळ लागलं नाही ना? हा म्हणतो, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे, सिद्ध करू शकतो. विनोदाचा भाग सोडला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मला सांगा, त्या श्यामला काय प्रश्न विचारले हे कळलं का? नाही कळलं. बरं, जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तर काय द्यावीत हे कळलं का? नाही कळलं. म्हणजे अज्ञानातला अज्ञानी. वर्ग दुसरा अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. एक तर काहीच नसतं, पण अशा आविर्भावात वावरत असतात. मला तर अशा लोकांची भयंकर भीती वाटते. अशा आविर्भावात वावरत असतात आणि आपल्याला तर कीर्तनामध्ये खूप भेटतात असं. म्हणजे असे बसले काही 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 श्रोते मंडळी अशा असतात की महाराजांकडे असे बघत असतात की नंतर महाराजांनाच भीती वाटायला लागते, आपलं काही चुकतं का काय. नंतर त्यांना विचारलं ना, काय महाराजांनी काय सांगितलंय तेवढं सोडून बोला, आपला काही तेवढं काही वाक्यात राहतो. महाराजांना उगाच ब्लड प्रेशर वाढवतो महाराजांचं. मन मोकळेपणाने बसलं पाहिजे. अज्ञानातील ज्ञान काहीच येत नसतं, पण आम्हाला फार येत आहे. वर्ग तिसरा ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. फक्त प्रपंचाचं ज्ञान आहे माझ्या सहित सगळ्यांना, अगदी प्रामाणिकपणे कबूल करायचं. इकडे परमार्थामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. आपण जसे आहोत तसे समाजासमोर आलं पाहिजे. आपल्याला फक्त प्रपंचाचं ज्ञान, पारमार्थिक दृष्टीने शून्य आपण. ज्ञानोपाया ज्ञानातले ज्ञानी आहे. प्रापंचिक ज्ञानही आहे आणि पारमार्थिक ज्ञानही आहे. आणि म्हणून ज्ञानोपाया उपदेश करतात. आणि ज्ञानाने केलेला उपदेश हा हिताचा असतो. विठ्ठल उपदेश हिताचा असतो. आणि मग ज्ञानोबारांनी उपदेश केला. ज्ञानोबारा ज्ञानी आहेत म्हणून उपदेश करतात. काय उपदेश केला ज्ञानोबारांनी? आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. संसार बंधनातून तुम्ही तुमची सुटका करून घ्या. शास्त्र सांगतं बंधनाचे दोन प्रकार आहेत. एक शारीरिक बंधन आहे आणि एक भावनिक बंधन आहे. शारीरिक बंधनातून व्यक्ती मुक्त होऊ शकतो, भावनिक बंधनातून नाही होत. त्याला इमोशनल अटॅचमेंट म्हणतात.
शुद्ध मराठीमध्ये भावनिक बंधन आहे माझं. भावनिक बंधनातून व्यक्तीची सुटका होत नाही आणि भावनिक बंधनाचा संबंध हा संसार बंधनाबरोबर आहे. महाराज म्हणतात संसार बंधन तोडा. संसार बंधन तोडा म्हणजे बायको सोडा, मुलांना वाऱ्यावर सोडा, घरदार वाऱ्यावर सोडा, नोकरी व्यवसाय सोडा आणि जंगलात जाऊन नामस्मरण करा. नाही असोनी संसारी संसार बंधन तोडा म्हणजे काय? महाराज साधू संत कधी दोन्ही बाजूनी बोलत नाही. एकीकडे एक बोलायचं दुसरीकडे भलतच बोलायचं असं नाहीये. इकडे ज्ञानोबाने संसार बंधन तोडा वेगळी म्हणतात, पण तिकडे ज्ञानोबाने हरिपाठामधून आता महाराजांनी प्रमाण दिलं असोनी संसारी जेवे वेगुगरी वेदशास्त्रोपारी भाग्य सदा संसारात राहा म्हणतात आणि एका बाजूला संसार सोडा म्हणतात, संसार तोडा म्हणतात. याचा अर्थ काय? आपली अवस्था काय? आधी होता मुक्तपरी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. अगोदर आपण मुक्त आहे पण मग बांधलो गेलो. मग हे मी आणि माझपणाचं जे बंधन आहे ना, ज्ञानोबा म्हणतात त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हा. बरं संसाराचं वर्णन करताना तुमच्या पाठातली प्रमाण आहे. गेले का काय घरी तुम्ही? संसाराचं वर्णन करताना तुमच्या पाठातली प्रमाण आहे. असं बघा बघा तुम्ही बोला बरं का, प्रमाण तुम्ही बोलसाल बघा. फक्त ताट बसा म्हणजे तुम्ही बोलाल पटकन. तुम्ही संसारातलं दुःख मला सांगा. संसार हा बोला बोला. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख मांडवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारातलं दुःख किती आहे महाराजांनी सांगितलेलं आहे. ते मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैसे सुखनिद्र अंतरुण इंगळाच्या. ज्ञानोबा म्हणतात दुःखाने सुखाचे कपडे घातले, जे देशीचा चंद्रुक क्षयरोगी, जे उदय होय असता लागी, दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळित जगाते. संसारात दुःख आहे, साधू संतांनी सांगितलं आपण अनुभवतो. एका तत्वचिंतकांनी दुःखाचे प्रकार सांगताना 3 सांगितले. जन्म घेण्याचं दुःख आहे, जिवंत असे तोपर्यंत जगण्याचं दुःख आहे आणि मरणाचं दुःख आहे. ऐकताय? 3 प्रकारचं दुःख आहे. जन्म घेण्याचं दुःख 1, जिवंत असे तोपर्यंत जगण्याचं दुःख 2 आणि मरणाचं दुःख 3. आता जन्म घेण्याचं दुःख, जिवंत असे तोपर्यंत जगण्याचं दुःख आणि मरणाचं दुःख याचा विस्तार जर मी आता तुमच्या समोर करायला लागलो तर माझ्या कीर्तनाचं दुःख होईल. तुम्हाला येते लक्षात? विस्तार नाही करत मी. महाराज म्हणतात संसार बंधन तोडा म्हणजे भावनिक बंधनातून तुम्ही तुमची सुटका करून घ्या. ज्ञानोबाने विचारलं माऊली संसार बंधन तोडा तुम्ही असं म्हणताय, आमची इच्छा आहे संसार बंधन तोडण्याची, वेग करा घाई करा असंही तुम्ही सांगताय, पण संसार न सोडता आम्हाला संसार बंधनातून सुटका होण्यासाठी काही साधन सांगता का? त्या साधनाचा विचार ज्ञानोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केला. Oh,
उपदेश करतात संसार सोडू नका, संसार बंधनातून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही काय करा, संसारात राहून फक्त नामस्मरण करा. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हे पहा, नामस्मरण कुठेही करता येतं, केव्हाही करता येतं, त्याला काळा वेळाचं स्थळाचं बंधन नाहीये महाराज. आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण कलियुगामध्ये भगवत अनुभूतीची आपल्याला भगवत अनुभूती करून देतं. महाराज नाथ भागवतातली एक अतिशय माझ्या बाबांच्या पाठातली उभी आहे. बाबा सांगायचे, कृता त्रेता द्वापारासी निषेध नाही नामासी, कलियुगी नामापासी चारी मुक्तीदाशी स्वय होती. म्हणून कलियुगामध्ये भगवत अनुभूतीचं अतिशय महत्वाचं साधन म्हणजे नामस्मरण आहे. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य फार सुंदर सांगतात. गेले का काय घरी? एक 10 मिनिट बघ. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक वाक्य फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, आपण सगळे मरणार आहोत. मी तर मरणार आहे, तुमचं मला माहिती नाही बाबा. आपण सगळे मरणार आहोत, आपण सगळे मरणार आहोत, पण ते मरण कसं यावं? श्री गुरु चैतन्य महाराजांचं वाक्य, अशोक महाराज, आपण सगळे मरणार आहोत पण ते मरण कसं यावं? एकतर देवाचं नाव घेताना मरण यावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरण यावं. बस, एकतर देवाचं नाव घेताना मरण यावं, नाहीतर देशाचं रक्षण करताना मरण यावं. एकंदरीत माझ्या सहित सगळ्यांचे चेहरे बघितले तर वाटत नाही आपण सद्यस्थितीला देशाचं रक्षण करायला जाऊ म्हणून. कारण की 2 तास कीर्तनामध्ये बसल्यानंतर मांड्या 100 वेळा बदलतो आपण. नाही देशाचं रक्षण करता येणार तर निदान देवाचं नामस्मरण तरी केलं पाहिजे. आणि ज्ञानोबा तेच सांगतात, राम कृष्ण ही 2 अतिशय सुंदर नाव आहे, त्यांचं तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. भगवंताचे अनेक प्रकार आहेत. भगवंताच्या अवताराचा विचार सांगताना गर्ग संहितेमध्ये असे सांगितलेलं आहे, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. याच्यामध्ये राम अवतार हा पूर्ण अवतार सांगितलेला आहे आणि कृष्ण अवतार हा पूर्णतम अवतार सांगितलेला आहे. राम अवतार पूर्ण अवतार का? राम अवतार पूर्ण ह्यासाठी आहे, भगवान प्रभू रामचंद्र 11,000 वर्ष राज्य केलं, पण भगवान प्रभू रामचंद्रांकडे सामर्थ्य होतं म्हणून पूर्ण आहे. आणि भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाची भगवान श्रीकृष्णांची आयुर्मर्यादा सांगितलेली आहे. त्या 125 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्णाकडे सामर्थ्यही होतं आणि स्वातंत्र्यही होतं, म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार पूर्णतम अवतार आहे. आणि वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे राम कृष्ण हरी. पूज्यश्री बाबा मला सातारकर सांगतात, राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. तुमच्या माझ्यामध्ये रमण करतो म्हणून त्याला राम म्हणायचं, तुमच्या माझ्या चित्ताचं आकर्षण करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं, आणि जीवशिवाचं ऐक्य दाखवतो म्हणून त्याला हरी म्हणायचं. रामाचा आचार अधिक कृष्णाचा विचार अधिक हरीचा उच्चार म्हणजेच रामकृष्ण हरी. रामकृष्ण ही 2 अतिशय सुंदर नाव आहे, त्यांचं तुम्ही स्मरण करा, हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. हा नामाचा महिमा ज्ञानोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. ज्ञानोबाराने विचारलं, माऊली तुम्ही असंच बोलताय का त्या नामस्मरणाचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्हाला अनुभव आहे का? हा प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानोबारांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव अभंगाच्या शेवटच्या चरणात Oh,
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. ज्ञानोबा म्हणतात मी ज्या भगवंताचं नामस्मरण तुम्हाला करायला सांगतोय त्या भगवंताची माळ अर्थात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा माझ्या ध्यानामध्ये रामकृष्ण नामाची माळ आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये त्या श्रीमूर्तीचा विषयी जिव्हाळा आहे. हा ज्ञानोबांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगितला. अनुभव आले अंगा ते ह्या जगा देत असे. साधू संत नेहमी अनुभव सांगतात आणि साधू संतांच्या अनुभवाने तुमचं माझं जीवन धन्य होत असतं. म्हणून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार महेश दादा किसनराव लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाने पार पडतो ते आदरणीय ज्ञानेश्वर लांडगे असतील, आदरणीय बाळासाहेब लांडगे असतील, आदरणीय किसनराव लांडगे असतील यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतो. खरं तर आमदार महेश दादांचं फार मोठं योगदान समाज हितामध्ये आपण पाहतो. मग आमदार महेश दादा असतील, दादांचे बंधुराज कार्तिक भैया असतील, सचिन भैया असतील, या सर्वांचंच समाजासाठीचं योगदान आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून एकदा या तीनही भावांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी खरं तर माझा आणि या परिवाराचा अनेक वर्षापासूनचा ऋणानुबंध आहे. खरं तर असा माझ्या घरातला एकही कार्यक्रम नसतो की ज्या कार्यक्रमाला दादा उपस्थित राहत नाही. आनंदीमध्ये जेव्हा केव्हा येतील, मी असलो किंवा नसलो तरी देखील माझं घर म्हणून दादा नेहमीच घरी येत असतात. हा जिव्हाळा, हा ऋणानुबंध खरं तर माझ्या विषयी जसा आहे तसा प्रत्येकाच्याच विषयी दादांचा आहे. मी नेहमीच सांगत असतो की सगळं काही संपणार आहे. गेले का काय घरी तुम्ही 10 मिनिट आता फक्त सगळं संपणार आहे ना. आचार्यांचं वचन आहे अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्र दारास्य धर्मकीर्ती द्वयो स्थिरः. सर्व अस्थिर आहे. मग काय स्थिर आहे? धर्म आणि कीर्ती किंवा धर्माने प्राप्त झालेली कीर्ती. म्हणून आमदार महेश दादांचं जीवन जर पाहिलं तर दादा धर्मनिष्ठ आहेत. धर्मनिष्ठ म्हणजे धर्माच्या विषयी, साधू संतांच्या विषयी, आपल्या माणसांच्या विषयी दादांच्या अंतःकरणामध्ये जो जिव्हाळा आहे ना, म्हणजे दादा दिसताना म्हणजे दादांकडे बघितलं म्हणजे प्रथम दर्शनी जर दादांकडे बघितलं तर एखादा माणूस पटकन घाबरेल. पण त्या पाठीमागचा जो दादांचा भावनिकतेचा भाग आहे ना तो खूप आहे. म्हणजे कोण दुःखामध्ये असेल तर दादांच्या डोळ्यात पाणी, म्हणजे आपल्या पायाला काटा टोचला तर जर पाणी कोणाच्या डोळ्यात येत असेल तर ते दादांच्या डोळ्यात येतं. हे मी जवळून अनुभवलेलं आहे. म्हणून आदरणीय दादांच्या विषयी बोलावं तेवढं थोडं आहे. मला एकाने विचारलं की पुरुषोत्तम महाराज तुम्ही मंदिर बांधणार आहात, ऐकताय कीर्तन? एकाने मला विचारलं पुरुषोत्तम महाराज तुम्ही मंदिर बांधणार आहात का? मी त्याला उत्तर दिलं मी मंदिर बांधणार आहे पण बांधणार नाही. तो गोंधळला. तो म्हणला पुरुषोत्तम महाराज असं काय बोलताय, मंदिर बांधणार आहे पण बांधणार नाही. मी त्याला म्हटलं मी मंदिर बांधणार आहे
पण मला विटा मातीचं मंदिर बांधायचं नाहीये, मला माणुसकीचं मंदिर बांधायचंय आणि माणसांमध्ये देव बघणारा माणूस म्हणून आमदार महेश दादांकडे पाहिलं जातं. आमदार महेश दादा माणसांमध्ये देव पाहतात महाराज. हे सांगून जाईल तुम्हाला. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या परिसरामध्ये जेव्हा महापूर आला आणि जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालं, त्यावेळेस महाराष्ट्रामधला असा एकमेव आमदार महेश दादा असे होते की ज्यांनी अतिशय भरीव मदत कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांसाठी पाठवली. ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. खरं तर म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती होती तिकडे. आम्ही पण आमच्या या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने जवळजवळ 5 ते 6 लाखाची मदत आम्ही त्यावेळेस तिकडे पाठवली होती. आम्ही एक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला आपल्या वारकरी संप्रदायातील माझ्या मित्र परिवाराने खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्हाला जितकी जमेल तितकी मदत आम्ही तिथपर्यंत पोहोचवली. पण कंटेनरच्या कंटेनर भरून मदत महेश दादांनी त्या ठिकाणी पोहोचवलेली होती. मला असं वाटतं की देवळातलं देव नाही कळलं तरी चालेल. येते लक्षात तुम्हाला? देवळातला देव नाही कळलं तरी चालेल, पण माणसातला देव कळला पाहिजे. आणि माणसातला देव कळणारा व्यक्तिमत्व म्हणजे मग महेश दादा असतील, कार्तिक भैया असतील, सचिन भैया असतील, पूजनीय बाबा असतील, त्यांना माणसातला देव कळला म्हणून माणसांनी सातत्याने समाज सेवा करण्याचं व्रत त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. भयंकर परिस्थिती आहे महाराज. म्हणजे मी ती परिस्थिती सांगून जाईल. ते ज्यावेळेस माझ्याकडे परवा दिवशी 18 लोकमतचे पत्रकार आले होते, माझे मित्र वैभव सोनवणे म्हणून आहे, 18 लोकमतचा तो पत्रकार आहे, आता खूप चांगला मित्र आहे. तर वैभव सोनवणेंनी मला तिकडच्या त्या घटना सांगितल्या. ते न्यूज करण्यासाठी गेले होते तिकडचे. ते एक गाव असं होतं की ज्या गावामध्ये मदत पोहोचलेली नव्हती. एक गाव असं होतं की ज्या गावामध्ये मदत पोहोचली नव्हती आणि ते गाव पूर्ण पाण्यामध्ये बुडालेलं होतं. आणि त्या गावामध्ये एक मातीचं घर होतं आणि त्या मातीच्या घरामध्ये एक 70 वर्षाची आजी 3 दिवस झालं मरून पडली होती. 3 दिवस. गावातल्या पोरांनी त्या घरामध्ये जाऊन पाहिलं तर ती म्हातारी मेलेली आहे. आणि मग त्या म्हातारीला त्या गावातल्या पोरांनी एका अशा लांब टेबलावर ठेवलं. आणि मग 3 दिवसानंतर त्या गावामध्ये होडी जेव्हा पोहोचले ना, तेव्हा त्या गावातल्या तरुण मुलांनी त्या पहिल्या मेलेल्या म्हातारीला त्या होडीमध्ये ठेवलं. आणि मग त्या होडीतून त्या म्हातारीला घेऊन जात असताना एका घराच्या पहिल्या मजल्यावर एक माणूस आणि एक स्त्री ती होडी जाताना पाहत होते. मग ती होडी त्या गावातल्या पोरांनी त्या घराजवळ आल्यानंतर थांबवायला लावली. आणि जे पहिल्या मजल्यावरून पाहत होते ना, त्या माणसाला त्या बाईला सांगितलं, चला आजी गेलेल्या आहेत, त्यांचा अंत्यविधी करायचा आहे, तिकडे जाऊन चला. तर ते जे पहिल्या मजल्यावरून पाहत होते ना, ते त्या म्हातारीचा मुलगा आणि सून होते. ऐकताय का तुम्ही? त्या म्हातारीचा कोण होता? मुलगा आणि सून होते. तर त्याने काय उत्तर दिलं माहितीये का? आता जर म्हातारी मेलेलीच आहे तर तिला नेऊन तुम्ही जाळा. मी जर तुमच्या बरोबर आलो तर खालचा मजला पाण्यात बुडालाय, वरचा मजला पाण्यात बुडल. मी जर आलो तर मग माझ्या बायकोला मुलांना कोण बाहेर काढणार? म्हणून मी येत नाही. केवढं दुर्दैव आहे. देवळातला देव नाही कळलं तरी चालेल, आपल्या आई बापातला देव कळणं गरजेचं आहे. मी सकाळी उठल्यानंतर फक्त एकदा देवाचं दर्शन घेतो, परत देवाचं दर्शनही घेत नाही. पण घरातून बाहेर पडताना मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. कारण की माझा घरातला तो देव, आईवडीचे देव, बापूचे देव मला माझी काळजी करतो ना. तो म्हणतो, अरे बाबा पुरुषोत्तम, व्यवस्थित जा, व्यवस्थित परत ये. आम्हाला माणसांमधला देव काढला पाहिजे. आणि त्याच पुरामध्ये अजून एक घटना गंभीर महाराज त्या दिवशी वैभवने सांगितली मला की पूर आलेला होता ना आणि एका झाडाला दोरी बांधलेली होती. आणि त्या दोरीला धरून अशोक महाराज, त्या दोरीला धरून तिकडे ते माणसं बाहेर येत होती, त्या पाण्यातून बाहेर येत होती. एक 15 वर्षाचा मुलगा पाण्यातून बाहेर येत होता. एका हाताने त्याने दोरीला धरलेलं होतं आणि दुसऱ्या हाताने त्याच्या डोक्यावर एक पिशवी होती, ज्या पिशवीमध्ये कुत्र्याचं पिल्लू आणि मांजराचं पिल्लू होतं. आणि तो 15 वर्षाचा पोरगा, ऐका बरं का, म्हणजे ह्या घडलेल्या घटना आहेत. त्या दोरीला धरून तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याने डोक्यावरची पिशवी खाली ठेवली. डोक्यावरची पिशवी खाली ठेवल्याबरोबर त्या पिशवीतलं ते कुत्र्याचं पिल्लू आणि मांजरीचं पिल्लू बाहेर आलं. गंभीर माणूस ते बाहेर आलं ना, तर त्या कुत्र्याच्या आणि मांजराच्या पिल्लाच्या त्या पोटाला त्या पोराने बिस्लरीच्या मोकळ्या बाटल्या बांधलेल्या होत्या. का बांधल्या होत्या माहिती? यदा कदाचित जर आपण बाहेर पडता पडता आपल्या डोक्यावरची पिशवी जर पाण्यात पडली तर ही पिलं पाण्यात बुडून मरू नये इतकी काळजी त्या पोराने घेतली. येतंय लक्षात? एका विचित्र माणसाला 40 वर्षाच्या पोंग्याला
आई मधलाही देव दिसला नाही आणि 15 वर्षाच्या पोराला जनावरांमध्ये देव दिसला. ही माणुसकी असते महाराज, ही माणुसकी असते. आम्हाला देवळातलं देव नाही कळलं तरी चालेल. मी थोडस जरा परखड बोलतोय. ज्ञानोबारांना रेड्यामध्ये देव दिसला महाराज. नाथ महाराज रामेश्वराची कावड घेऊन काशीला चाललेले असताना वाळवंटावर एक गाढव गडबड लोळत होतं. ते गाढव जेव्हा नाथ महाराजांनी पाहिलं तेव्हा नाथ महाराजांनी ती रामेश्वराची पाण्याची कावड त्या गाढवाच्या तोंडात ओतली. त्या गाढवाला तरतरी आली आणि त्या गाढवाला जीवदान मिळालं. म्हणून आम्हाला माणसांमधला जनावरांमधला देव दिसला पाहिजे. आणि त्या पूरग्रस्तांमध्ये लक्षात घ्या, पूरग्रस्तांना दादांनी मदत तर पोहोचवलीच, पण त्यावेळेस जी जनावरं तिकडे होती, जी अन्न पाण्या वाचून चारा पाण्या वाचून मरत होती, त्या जनावरांना देखील अतिशय भरीव प्रमाणात जर चारा कोणी पाठवला असेल तर तो आपल्या महेश दादांनी पाठवलेला आहे. म्हणजे माणसांची तर काळजी घेतलीच घेतली, पण मुक्या जनावरांची देखील काळजी घेतली पाहिजे. हा बोध दादांकडून आपण घेतला पाहिजे. सातत्याने समाज हितासाठी समर्पित असलेलं जीवन म्हणजे आदरणीय महेश दादा आहे. महेश दादांच्या माध्यमातून इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी सर्वांचेच आभार व्यक्त करेन. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सर्वच जण धावपळ करतात. मग आमचे कदम माऊली म्हणत असतात ना, ज्यांचं मन हिऱ्यासारखं आहे अशी हिरामण तात्याला आणले. तात्यांची धावपळ असतील, हरिभक्तीपरायण काळूराम महाराज देवकर असतील, त्यांची धावपळ असतील, सर्वच मदत करतात आणि मग हा कार्यक्रम यशस्वी होतो. त्याच्या पाठीमागे मोठा हातभार हा महेश दादांचा असतो. आदरणीय पूजनीय दादांचे पितृछत्र मग किसनराव लांडे असतील, पूजनीय बाबा असतील आणि संपूर्ण दादांचा परिवार असेल, मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आज जे मला साथीसाठी उपस्थित झालेले आहेत, बंडू महाराज खामकर असतील, प्रवीण महाराज सोळंके असतील, आदरणीय रामहरी महाराज पाचपुते असतील, सोनू महाराज असतील, बाजाणे महाराज असतील आणि ही सर्वच या ठिकाणची सर्वच आळंदीवरून आलेली माझे सर्व लहान गुरुबंधू मंडळी असतील, भोगे महाराज असतील, राजाभाऊ महाराज असतील, दीक्षित महाराज असतील, सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाहीये, पण आपल्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. पखावाच्या साथीसाठी माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज इतके असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण गंभीर महाराज अवचर असतील, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपणही गेली 1.5 तास मान हलवत आहात म्हणून आपलेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द जर माझ्याकडून गेला असेल तर आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याकडून भगवंताचं नामस्मरण सातत्याने घेतलं जावं. खरं तर हेच आहे जीवनामध्ये काय येणार आहे बरोबर याचा विचार करत असताना जीवनामध्ये बरोबर काहीच येणार नाहीये. आपण जे सत्कर्म करू त्या सत्कर्माचाच हिशोब होणार आहे. जर हिशोब होणार असेल तर त्या सत्कर्माचा हिशोब होणार आहे. ते सत्कर्म आपल्याकडून झालं पाहिजे. आणि शेवटचं एक वाक्य सांगतो, कीर्तनाला पूर्ण विराम देतो. मी सांगत असतो की चांगल्या लोकांची संगत करा असं सगळेच सांगतात. मी जरा पुढे जाऊन सांगतो, वाईट लोकांची संगत करा. गेले का काय घरी तुम्ही? वाईट लोकांची संगत करा. तुम्ही म्हणाल पुरुषोत्तम महाराज शेवटी काहीही का बडबडायला लागले? काहीही काही बडबडू नका. मी सांगितलं, मी विचारपूर्वक सांगितलं की वाईट लोकांची संगत करा. वाईट लोकांची संगत का करा? तुम्ही सगळे कीर्तनाला आलेले आहात. मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कीर्तनाला आलेले आहात याचा अर्थ तुम्ही चांगले आहात ही माझी भावना आहे. कीर्तनाला आलेले आहात तुम्ही चांगले आहात. मी तुम्हाला सांगतोय की वाईट लोकांची संगत करा. पण वाईट लोकांची संगत करत असताना माझं वाक्य पूर्ण आहे का? मी तुम्हाला परखडपणे सांगतोय वाईट लोकांची संगत करा. पण वाईट लोकांची संगत करत असताना आपल्या चांगुलपणावर आपला इतका विश्वास पाहिजे की आपण वाईट लोकांची संगत केली तरी त्यांच्यासारखे वाईट होणार नाही, तर त्यांना आपल्यासारखे चांगलं करू म्हणून वाईट लोकांची संगत केली. आता मुद्दा परत पुढचा आहे. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. वाल्याकडे नारद गेले का नारदांकडे वाल्य आला? वाल्याकडे गेले का घरी तुम्ही? वाल्याकडे नारद गेले का नारदांकडे वाल्य आला? वाल्याकडे नारद गेले. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, नारदांनी वाल्याला नारदांसारखं केलं का वाल्यानी नारदांना वाल्यासारखं केलं? नारदांनी वाल्याला नारदांसारखं केलं. म्हणजे वाल्याकडे आपण वाईट म्हणून पाहतो आणि नारदांकडे आपण संत म्हणून पाहतो. संतांनी वाईटाला देखील आपल्यासारखं केलं. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल. आणि साधू संतांचं ते प्रीत आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करा आणि जीवनाची सार्थकता प्राप्त करून घ्या अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणावर करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा रुक्मिणी संजीवन पांडुरंगाच्या नारोबा तुकोबारायांच्या गुरुवर्य भोसरीकर माऊलींच्या, खरं तर माऊलींचं नाव घेतल्याशिवाय कीर्तनही पूर्ण होऊ शकत नाही. गुरुवर्य भोसरीकर माऊलींचे अनंत उपकार या भोसरीवर आहे.
भोसरीची ओळख अनेक पद्धतीने सांगितली जाते. उद्योग नगरी म्हणून भोसरीकडे पाहिलं जातं, पैलवानांचं गाव म्हणून भोसरीकडे पाहिलं जातं. आणि विशेषतः संप्रदायाची ओळख जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर संप्रदायाची ओळख ही गुरुवर्य भोसरीकर माऊलींच्या माध्यमातून होते. म्हणून गुरुवर्य भोसरीकर माऊलींचं योगदान संप्रदायाच्या बाबतीत असेल त्यांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो. परवा दिवशी शिवजयंती आहे महाराज. खरं तर माझी तरुणांना विनंती आहे की जीवन जगत असताना साधू संतांचे गुण आणि छत्रपतींचं कर्तृत्व आपल्या अंगी असणं अत्यंत गरजेचं आहे. मी परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं, फार सुंदर वाक्य. इतिहासाच्या पानावर वाक्य फार सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी फार सुंदर वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय का करायचा, शिवाजी राजांच्या विषयी कोणीतरी सुंदर वाक्य लिहिलं. तो असं म्हणतो, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केलं ना ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कर्तृत्व कसं आपल्या अंगी येईल याचा विचार करा. झालेली कीर्तन रूपी सेवा ह्या सत्पुरुषांच्या चरणावर समर्पित करतो. कीर्तन संपलेलं आहे, पण मला तोपर्यंत कीर्तन संपलं असं वाटत नाही जोपर्यंत खाली बसलेला श्रोता उभा राहून भगवंताच्या नामस्मरणामध्ये पाऊल धरत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की कीर्तन झालं. आणि कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे हे संतांनी सांगितलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणून सर्वांनी 2 मिनिट उठून उभं राहायचं, 2 मिनिट उठून उभं राहायचं. आणि खाली बसा म्हटल्यानंतर परत बसायचं बरं का. उठून उभं राहा, पटकन उठून उभं राहा. सगळ्यांनी उठून उभं राहायचं, सगळ्यांनी. हा, मी कार्तिक भैया असतील त्यांना पण इकडे बोलवतो. कार्तिक भैया असतील, सचिन भैया असतील, इकडे या तुम्ही. या भैया. कार्तिक भैयांना पण विनंती आहे, भैया या पुढे. कीर्तनामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीनतेने नाचलं पाहिजे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे किंवा अनेक प्रमाण आहेत ना. कीर्तनाचे नट नाचे मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता घेत. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. म्हणून इतके सुंदर वादक आहेत, पहा बरं का, इतके सुंदर वादक आहेत. गंभीर महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, इतके सुंदर वादक आहेत आणि इतके सुंदर गायक आहेत. आपण सर्वांनी पाऊल धरायचंय, पाऊल मस्तपैकी पाऊल धरायचंय. आणि दादांच्या फेसबुक पेजला हे लाईव्ह चालू आहे, बरोबर ना. महेश किसनराव लांगे या फेसबुक पेजला हे लाईव्ह चालू आहे. म्हणून लाखो लोक हे पाहत आहेत. आणि म्हणून आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीनतेने पाऊल धरायचे. पाऊल कीर्तनामध्ये पाऊल धरायचंय, सर्वांनी पाऊल धरायचं. हा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, सगळे नाचत, सगळे होता ना, नका ना बसू, सगळ्यांनी नाचा. बेधुंद बेभान होऊन नाचायचे. तो देव पाहतोय बरं का. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने नाचा.
मी ज्ञानोबा म्हणणार तुम्ही माऊली म्हणून उडी मारायची बरं का. उडी मारायची सर्वांनी. ज्ञानोबा सगळे नाही मारत उद्या. ज्ञानोबा 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 शब्द उभं राहायचं 2 मिनिटं कृपया. या ठिकाणी महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतं. आजच्या या महाशिवरात्रीनिमित्त